₹1 पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आता त्या ठिकाणी समोर आली आहे। आजपासून पीक विमा वाटपाचा शेवटचा टप्पा सकाळपासून सुरू झालेला आहे। सकाळपासून शेतकऱ्यांना मेसेज यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 4 वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत पीक विमा जमा करण्याचं काम हे त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे। 3126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलेले आहेत, तर उर्वरित 307 कोटी रुपयांचं वाटप आजपासून सुरू होणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। 2022, 2023 आणि 2024 यामधील अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम्स वाटप या ठिकाणी त्या सुरू झाले आहे। उर्वरित जे काही शेतकरी आहे ज्यांना पीक विमा मिळणार आहे त्यांची यादी सुद्धा आता प्रदर्शित झालेली आहे। येत्या शनिवारपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार असं कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे। सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांसाठी आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। यानंतर जे शेतकरी उरणार आहेत, जे शेतकरी राहणार आहेत त्यांना पीक विमा हा मिळणार आहे, पण ज्यावेळेस शासन पीक विमा कंपन्यांना दुसरा हप्ता देणार आहे तो हप्ता जमा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे। दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार, कोणत्या बँकेमध्ये येणार आणि कोणते शेतकरी पात्र होणार यासाठी सविस्तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 3720 कोटी रुपयांचा विमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता। आता यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आणि उर्वरित 307 कोटींची रक्कम आजपासून त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना विमा भरपाई 4 वेगवेगळ्या ट्रिगरमध्ये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल, काढणी पश्चात नुकसान असेल आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान असेल, अशी 2720, 713, 970 आणि त्या ठिकाणी 18 कोटी रुपयांची रक्कम ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्या जमा करण्यात येत आहे। बघा, एकूण ही जी काय मंजूर रक्कम आहे त्यापैकी सध्या 2 ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गतच भरपाईचं वितरण आता त्या ठिकाणी सुरू आहे। कारण सध्या राज्यामध्ये फक्त पहिला हप्ता हा विमा कंपन्यांना शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे। आता या 2 ट्रिगरच्या अंतर्गत जी काही मंजूर रक्कम आहे ती आहे 3433 कोटी रुपये। त्यापैकी आता त्या ठिकाणी 3126 कोटी रुपये जमा झालेले असून उर्वरित 307 कोटी रुपयांचं रकमेचं जे काही वितरण आहे ते आता या घडीला त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते आजपासूनच त्या ठिकाणी सुरू झाले असल्याची माहिती कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी त्या ठिकाणी दिली आहे। आता या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई याचं वितरण राज्य सरकारने विमा कंपन्यांना ज्यावेळेस दुसरा हप्ता देतील त्या दुसऱ्या हप्त्याच्या नंतर त्या ठिकाणी जाहीर होणार आहे। त्यामुळे या टप्प्यातील वितरणासाठी शेतकऱ्यांना काही भरपाईसाठी आणखी काही काळ त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर वितरणाचा भरपाईचा तपशील 9 मे 2025 पर्यंत त्या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे आपल्याकडं। तर याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत 2718 कोटी रुपये आणि प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत 708 कोटी रुपये असा शेतकऱ्यांना ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे त्या ठिकाणी मिळालेली आहे। आता या भरपाईमुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आधार त्या ठिकाणी मिळाला आहे। मात्र पूर्ण रकमेचे वितरण होण्यासाठी राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना तातडीने दुसरा हप्ता दिला जावा अशी मागणी त्या ठिकाणी शेतकरी संघटनाकडून त्या ठिकाणी केली जात आहे। ज्यामुळे जे शेतकरी आता ह्या हप्ता दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी उरलेले असतील या शेतकऱ्यांना आता दुसरा विमा कंपन्यांचा हप्ता राज्य शासनाचा त्यांना जातोपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांना ती पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केली जाईल। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आला का कमेंट करायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।